संडासची स्कीम आली आहे. सरकार संडास बांधायला 12,000 देऊ लागलं म्हणलं रे. माझी बायको मला बसूच देणं झाली. संडास बांधा संडास बांधा, बाया पोरांना घेऊन कामधंदा सोडून 5 दिवस खड्डा खाल्ला येड्या. काल गेलो तालुक्याला पैसे आले का बघा म्हणून, आणि माझ्या नावाने कोण पैसे उचलले की येईन का नाही की आता त्या खड्ड्यात गावची टाकतो. नमस्कार, मी सुलोचना. 103.5 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आपण ऐकत आहात. किद्दा सांगू चुलीला पाय लावून बस मग. उठ, ऊन आलाय डोसक्यावर. सकाळचे ठीक 7:20 झालेली आहेत. आपण ऐकत आहात सूर्यसंगीत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. आज रात्री 8:30 आजचा विशेष कार्यक्रम भारतीय सत्ता महासत्ता या चर्चासत्रात आमंत्रित तज्ञ मंडळी संवाद साधणार आहोत. या सत्रात इतिहासाचे अभ्यासक इतिहास तज्ञ डॉक्टर रवींद्र साठे, ज्येष्ठ साहित्यिक संजय डुकरे, राजकीय विश्लेषक डॉक्टर प्रमोद डांगे आणि सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले राष्ट्रीय लोकसेवा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गाजरे उपस्थित राहतील. ऐकत रहा सूर्यसंगीत. धन्यवाद. अण्णा, आज तुम्ही हिला घेऊन चला शेताकडं. मला जरा काम आले, उम्यासोबत चाललो. आणि ते राम्याला बी बघतो काय तर काम भेटते का ते. बघ तुला जसं जमलं तसं. हां. भारताची महासत्तेकडे वाटचाल. घ्या झाले. बेरोजगार तरुणांचा संसदेवर मोर्चा. काय बी छापले तर आजकालच्या पेपरात. काही मजाच राहिली नाही बघ. किती झाले रे? 20 रुपये द्या सावकार. 10च इतकी रे माझ्याकडं. देतो ना त्याच्याजवळ बेटा. ना दप्पा बसा. आप्पा चप्पल काय कामाची नाही राहिली आता. बघ आज जमल तेवढं कर. 15 दिवस गेलं तर बक्कल झालं. आणि नवीनच घ्या की चांगलं देतो शिवून. आता इम्याचे पैसे आले का मग अख्खा जोडाच टाकतो तुझ्याकडे. कधी येणार ती माझे पैसे? रेडिओ तर म्हणले बा येणार आहेत मग. अय आप्पा, तुमचं ते रेडिओ आणि सरकारची तिजोरी काय खरं आहे बाई? हा या. रामा कधी येतोय पुण्यावरून? अरे आला काय आणि गेला काय. काम ना धंदा, खायला जड. अरे ऐ नको नको आप्पा, राहू द्या राहू द्या, मी घेतो रामाकडे. ए उठ चल. भाऊजी चल लवकर.
खाऊ नको बे, कॅन्सर होऊन जाशील चोकीत. गेलं न गेलं माहिती असं बी जिंदगी जात झाल्या. तुझं काय झालं इंटरव्ह्यूचं? काय बी नाही. पुण्याला गेलं तर घे. अरे पाणी पिल्यावर इंग्लिश बोललेले ते बे माय गलीचे. इंग्रजाच्या अवलादे असल्यावानी. आणि एड जाऊ आमच्या घरचे तर एवढं चिडचिड करायला आहेत बघ. का बरं? काय की मायच्यान का जीव द्यावा असं वाटला लय. आई काही तुझं बरं आई घाल्या, घरी दुकान आहे, 2-4 पैसे हातात तरी खेळतात. काय नाही आता पिढ्यान पिढ्या हेच करत यावं लाव. आमचा बाप त्याच्यावरूनच लोकांचं चटकर माझ्या हातात येऊ नये म्हणून मला पार MA-BEd करायला लावलं. नोकरी कशाची काय ते सरकार तो पकडे का म्हणलेला. जाऊ दे, बापाला म्हातारपणी आधार म्हणून मी लोकांची तटकर हातात धरला लाव. माझा पुढचा प्रश्न सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेले राष्ट्रीय लोकसेवा पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश गाजरे साहेबांना. काय वाटतं तुम्हाला, भारत महासत्ता होणार का? नक्कीच. लोकशाहीमध्ये अगदी शेवटच्या माणसापर्यंत कुठलीही योजना पोहोचवणारं असंच आमचं सरकार आहे. आणि येत्या काही काळात आमचे पक्षश्रेष्ठी सभासभातून सांगतायत तसा भारत नक्कीच महासत्ता होईल. आता मी राजकीय विश्लेषक प्रमोद डांगे यांना विचारते की भारत महासत्तेकडे पावलं टाकतंय का? तात्या, खरं म्हणजे प्रत्येक पात्र महासत्ता म्हणजे किंवा लोकांनी कौल महासत्ता म्हणजे आता प्रत्येक पक्षाचे नवीन काही नवे तुला ते अमेरिका देश माहिती आहे का? महासत्ता होईल की नाही कसं ठरवायचं. हा मग तसला देश, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर सगळ्यातला सगळ्यात श्रीमंत देश. रस्ते, पाणी हा या मूलभूत प्रश्नावर बनवता येतात. झोपा मग आता. कुठल्या मोजमापावर म्हणावं की भारत महासत्ता आधी तुरीला भाव द्या म्हणावं किंवा त्या दिशेने पावलं टाकून आणि निघाल्यात महासत्ता बनवायला. बरं बरं. साधा कवळाचं औषध मिळणार गावामध्ये. तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती. भाजण्याची वेळ झालेली आहे. भजनी मंडळीला विनंती आहे, मागच्या शनिवारसारखं करू नका. आधीच उशीर झालाय. लवकरात लवकर विठ्ठल मंदिराकडे येणे ही नम्र विनंती आहे सर्वांना. अरे विठ्ठल सांभाळ, विठ्ठल विठ्ठल. मी आता इतिहासाचे अभ्यासक इतिहास तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र साठे यांना विचारते. साठे सर, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मुळात सत्ता कोणाचीही असो, शेवटी हा देश माणसांचा आहे. महासत्ता आणि या देशातली माणसं यांचा काही परस्पर संबंध आहे का? गणेश, त्यांच्या लोकजीवनावर माझी टाळ आणि शाल घेऊन ये बर. त्यांच्या गरजा उपगरजा लवकर भागणार आहेत का? जर त्या पूर्ण होत आहेत असं दिसत असेल तर मग आपण समजू की भारत या महासत्तेच्या दिशेने पावलं टाकतोय. हा आता त्या गरजा पूर्ण होत नाहीयेत आणि त्या पूर्ण झाल्या आहेत आता हा वाढून बॅटरी पण आहे सोबत. या इकडे, इकडे बरं. इकडे बसा. नाही जा, तिकडे बसा. बसा. घट्ट बांधा ते. तू काय करते डिग्याला पुन्हा हा, जाऊ, जाऊ, मी जाऊ. बांधते मी, जाऊ. रे कुठं होतं मला सांगितलं तुम्हाला चपला बिपला घालणं तसंच जातं. दिगंबर भाऊ, दिगंबर भाऊ. काय रे रामा? ते दादाला साप चावला, चला लवकर, लवकर चला. अरे सापाचं औषधी तर मिळणार की रे, तालुक्याला जावं लागतंय बघ. तुम्ही एक काम करा, हा शिवाचा आटू घ्या आणि निघा तालुक्याला. आलोच मी मागे. चालतंय, या मग, या बघा. वहिनी चला लवकर, चला चला, बस चला. ओम नमो
गुरु परब्रह्म तू निर्विकल्प कल्प द्रुमा हार दे विश्राम धाम निज मूर्ती राम तू सोये तुझा दया घडे तया नाही काही ताकडे लागलं का? वहिनी रात्री पोचायला उशीर झाला. विष खूप पसरलं होतं. थोड्या वेळाने बॉडी आणि मृत्यूपत्र घेऊन